धकेला है मिड विकेट की दिशा में, 1 रन मिलता हुआ और उस 1 रन के इजाफे के साथ स्कोर पहुंचता हुआ 41, 41 रन। 5 ओवरों की समाप्ति के बाद स्कोर है फिलहाल 41। सत्यादेवी फ्रेंड सर्कल पहली पारी में बल्लेबाजी करते हुए 5 ओवरों का खेल समाप्त हो चुका है। स्कोर है 41, 41 रन। बचे हैं आखिरी के 3 ओवर, 18 गेंदें। देखना होगा इन 3 ओवरों में कितने रन बना पाते हैं, कितना बड़ा लक्ष्य रखते हैं अरविंद इलेवन कोरगांव के सामने। पेरिनेम प्रीमियर लीग 2021 से का बेहतरीन प्रतियोगिता, आज दूसरा दिन और दूसरे दिन का आखिरी मुकाबला फिलहाल चलता हुआ। बेहतरीन खेल देखने का मौका मिला है तमाम दर्शकों को जो यहां से देख रहे हैं, जो लाइव के माध्यम से देख रहे हैं, cricket.in के माध्यम से यह प्रतियोगिता यहां आए बिना भी बहुत दर्शक देख रहे हैं। ध्रुव ओवर का इशारा आता हुआ, ये छठा ओवर, हाथ खोलने का मौका रहेगा बल्लेबाजों के पास। देखना होगा किस तरह से गेंदबाजी होती है। पहली गेंद सीधे विकेट कीपर के पास, तेज तर्रार। तो 2 ओवर की शुरुआत है इस मिडन गेंद के साथ। सीताराम गेंदबाज खुद का दूसरा ओवर लेकर दूसरी गेंद पर 1 रन पूरा होता हुआ, तो उसे ऊंची थी जरूर लेकिन अंपायर के द्वारा कोई इशारा नहीं, इस वजह से 1 रन का इजाफा स्कोर बढ़ता हुआ 42, 42 रन चल रहा है फिलहाल ये छठा ओवर। फिर एक बार दर्शन रहेंगे स्ट्राइक पर। दो कदम आ गया है जरूर, संपर्क बढ़िया नहीं, विकेट कीपर बिल्कुल नीचे और एक आसान सा कैच और दर्शन की यह पारी समाप्त होती हुई। दर्शन बांधे कर लौटते हुए सचिन जा रहे हैं नए बल्लेबाज उनकी जगह लेने के लिए। 16 रनों का योगदान देकर दर्शन वापस लौटते हुए। स्कोर है फिलहाल 42। अभी विकेट गिरा है तो थोड़ा सा दबाव रहेगा बल्लेबाजों के ऊपर, देखना होगा किस तरह से उभरते हैं इस दबाव से। स्कोर है फिलहाल 42। रनआउट का मौका था जरूर, देखा जाए तो ये 2 ओवर बल्लेबाजी के लिए कम और गेंदबाजी के लिए ज्यादा अच्छा साबित हुआ है। केवल 1 रन इस ओवर से अच्छी गेंदबाजी होती हुई इस 2 ओवर में गेंदबाज सीताराम द्वारा। और आखिरी गेंद पर 1 रन चुराने में कामयाब और बेहतरीन गेंदबाजी होती हुई इस 2 ओवर में। तो 6 ओवरों की समाप्ति के बाद स्कोर है फिलहाल 43 यानी 43 रन। सत्यादेवी फ्रेंड सर्कल टीम अब 2 ओवर और बचे। चलिया पुढे दीपक भाऊ, चलिया पुढे आमचं एकवट एकूच जाप, गोयचे नाव वैर का चल या पुढे। ट्रॉफी आमचं दीपक, ट्रॉफी आमचं दीपक, कितलो आनंद झाला, जोय 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 वाटार फुलला, शबय 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 शबय, नाचे 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 नाचे, ध्रुव
पहली गेंद उड़ाने का प्रयास, संपर्क हुआ नहीं, कई विकेट कीपर के पास रन होने की तमाम संभावनाओं को समाप्त करते हुए अब तक गेंदबाजों का दबदबा रहा है इस पहली पारी में। दो कदम आगे आए जरूर, लेकिन मिलेगा केवल एक ही रन। इस एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 44 यानी 44 रन। इंतजार है उनकी टीम को एक आध बड़े शॉट का। क्या वो इंतजार सचिन खत्म कर पाएंगे, देखना होगा। अभिजीत गेंदबाज फील्ड में थोड़ा सा बदलाव होता हुआ। फिर मरतबा एक अच्छी गेंद बिना किसी रन के गई विकेट कीपर के पास। तो अब तक गेंदबाजों ने दबाव बिल्कुल बनाए रखा है। ये 7वां ओवर चल रहा है, लाजवाब गेंदबाजी हर एक गेंदबाज के द्वारा। स्कोर है 43। फिर मरतबा बल्ले का अंदरूनी किनारा लगा जरूर, लेकिन रन मिलने वाला है नहीं। अपनी प्रतिभा को यहां पर दर्शाता हुआ हर एक गेंदबाज अरु 11 कुड़गांव की ओर से। फिर मरतबा आगे आए जरूर, उस दबाव को हटाने का प्रयास हो रहा है बल्लेबाज के द्वारा, लेकिन उस दबाव को और बढ़ा रहे हैं गेंदबाज अभिजीत। आखिरी गेंद बची है इस 7वें ओवर की, बेहतरीन गेंदबाजी होती हुई। और इस आखिरी गेंद पर एक रन छुड़ाने का प्रयास, क्या दूसरा रन जी नहीं, प्रयास हुआ नहीं, केवल एक रन पर रुकना पसंद किया है। स्कोर बढ़ता हुआ 7 ओवर यहां पर समाप्त हो चुके हैं इस पहली पारी के। और इस 7वें ओवर में केवल 2 रन दिए हैं गेंदबाज अभिजीत ने। बहुत अच्छी गेंदबाजी हुई है हर एक गेंदबाज के द्वारा। पहले ओवर में 11 रन, दूसरे ओवर में 8 रन, तीसरे ओवर में 7 रन, चौथे ओवर में 3 रन, पांचवें ओवर में 12, छठे ओवर में 2 और 7वें ओवर में 2 रन। स्कोर है केवल 45 बचा है आखिरी ओवर। अब देखना होगा 50 के पार पहुंचते हैं या नहीं। प्रयास तो निश्चित रूप से रहेगा बल्लेबाजों के द्वारा। सचिन रहेंगे स्ट्राइक पर। विकी गेंदबाज पहली गेंद बिल्कुल जड़ में, एक रन चुराने का प्रयास। और इस एक रन के साथ शुरुआत होती हुई से 8वें ओवर की स्कोर है फिलहाल 46 रन। अब धोनी रहेंगे बाएं हाथ के बल्लेबाज स्ट्राइक पर। प्रयास जरूर होगा एक आध बड़े शॉट का, 50 के पार कम से कम पहुंचने का प्रयास रहेगा। अच्छी गेंद ऑफसाइड की दिशा में थी। इस बार लॉन्ग ऑफ की दिशा में उड़ाया है, अच्छी फील्ड, एक रन पूरा होता हुआ। इसी बीच स्कोर पहुंचता हुआ 47 रन। बेहतरीन गेंदबाजी हो रही है हर एक गेंदबाज के द्वारा। फिर मरतबा केवल एक रन, स्कोर बढ़ता हुआ 48 रन। 2 गेंदें बचे हैं इस मुकाबले की पहली पारी की। जॉनी फिर एक बार फुल टॉस
टॉस उड़ाया है और आखिरकार बड़ी देर के बाद एक आध बड़ा शॉट आता हुआ। बल्लेबाज है जॉनी और इन 6 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ 54 रन। आखिरी गेंद शेष है इस पहली पारी की। अगर यहां पर एक आध बड़ा शॉट आता है तो 60 तक पहुंच सकते हैं। एक रन लेने का प्रयास लेकिन रन आउट होंगे और इसी के साथ पहली पारी समाप्त होती हुई सत्याजी फ्रेंड सर्कल ने बनाए हैं 54 यानी 54 रन। चल या पुढे आमचं एकूण जाप होईचे नाव वैर सिद्ध तुझी जी कोरी खेळ कला फुलोदी गावचे रायला कसले संगळ एक चालान तोडदी युवा शक्ती ही आमची फटी कशी नासारखी चल या पुढे सवला वाटार घातुदी मैदाची गुढी ही सगळ्या ठिकाणा चुदी दीपक भाऊ नाव तुझे तळागळा घातुदी हरायला ते करुदी युवा शक्ती जागुदी सळसळता तरणे रगत अस्मिताय जागुदी ट्रॉफी चल या पुढे दीपक भाऊ चल या पुढे आमचं एकूण जाप गोयचे नाव वैर का चल या पुढे आमचं दीपक ट्रॉफी आमचं दीपक वा कितलो आनंद झाला जोय 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 वाटार फुलला शबय 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 नाचय 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 ट्रॉफी चल या पुढे दीपक भाऊ चल या पुढे आमचं एकूण जाप होईचे नाव वैर सिद्ध तुझी जी कोरी खेळ कला फुलोदी गावचे रायला कसले संगळ एक चालान तोडदी युवा शक्ती ही आमची फटी कशी नासारखी चल या पुढे सवला वाटार घातुदी मैदाची गुढी ही सगळ्या ठिकाणा चुदी दीपक भाऊ नाव तुझे तळागळा घातुदी हरायला ते करुदी युवा शक्ती जागुदी सळसळता तरणे रगत अस्मिताय जागुदी ट्रॉफी चल या पुढे दीपक भाऊ चल या पुढे आमचं एकूण जाप गोयचे नाव वैर का चल या पुढे आमचं दीपक ट्रॉफी आमचं दीपक वा कितलो आनंद झाला जोय 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 वाटार फुलला शबय 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 नाचय 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 ट्रॉफी चल या पुढे दीपक भाऊ चल या पुढे आमचं एकूण जाप होईचे नाव वैर सिद्ध तुझी जी कोरी खेळ कला फुलोदी गावचे रायला कसले संगळ एक चालान तोडदी युवा शक्ती ही आमची फटी कशी नासारखी चल या पुढे सवला वाटार घातुदी मैदाची गुढी ही सगळ्या ठिकाणा चुदी दीपक भाऊ नाव तुझे तळा बनवण्यासाठी गोलंदाज सज्ज होतो अमित. पहिल्या षटकात पहिला चेंडू सुरेखरित्या खेळून काढतो, डोक्यावरून कव्हर क्षेत्रात चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करतो. पहिल्या वेळेला चेंडूवरती चौकार प्राप्त होतो आणि हा चौकार मात्र सांघिक धावफलक नोंद होतोय 4 धावांवरती. टार्गेट 55 55 धावांची आवश्यकता आणि त्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या वेळेला चेंडूवरून मनोज नार्वेकरच्या बॅटमधून एक चौकार आणि मनोज पुन्हा एकदा सज्ज. आखूट टप्प्याचा चेंडू याही वेळेस पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात सुंदर फटका.
पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न फलंदाज करतोय. काहीसा आखूट टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतो आणि त्या आखूट टप्प्याचा चेंडूचा पुरेपूर फायदा हा गोलंदाज मनोज नार्वेकरच्या बॅटमधून. निश्चितच एक भरपूर अनुभव टेनिस क्रिकेटचा मनोज नार्वेकरकडे. गोवा राज्य असो, गोवा राज्याच्या बाहेर महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारत देश तसेच आखत देशात फलंदाजी करण्याचा अनुभव ज्याच्या गाठीशी आहे तो मनोज नार्वेकर सुरेख फटका खेचतो. याही वेळेस एक सुंदर क्षेत्ररक्षण निश्चितच घडलं असतं, परंतु त्यावेळेस मात्र काहीशी घोडचूक क्षेत्ररक्षणात आणि ही घोडचूक काहीशी महाग ठरते आणि निश्चितच सलग तिसरा चौकार प्राप्त होतो तो मनोज नार्वेकर याला. 2 चौकार हे पाहायला मिळतात कव्हर क्षेत्रात, त्यानंतर एक चौकार हा पाहायला मिळतो निश्चितच थर्डमॅन क्षेत्रात आणि त्यानंतर मनोज पुन्हा एकदा. यावेळेस गती परिवर्तन, चेंज ऑफ स्पेस पाहायला मिळतं आणि त्यानंतर मात्र पूर्णपणे चकवा निर्माण करतोय फलंदाज मनोज याला. निर्धाव चेंडूची गणना ही धावफलकात केली जाते म्हणजे सांघिक धावफलक स्थिरावतो 12 धावांवरती. आजच्या संपूर्ण दिवसात एक वेगवान तेज तर्रार गोलंदाजी सट्यादेवी संघातर्फे अमित याकडून आणि यावेळेस मात्र सुरेख चेंडू, परंतु चेंडू बहुधा सीमारेषेचं उल्लंघन करतोय. 6 धावा चेंडूवरती दिल्या जात आहेत आणि या 6 धावांनी पहिल्या वेळेला षटक काहीसं महागडं षटक हे पाहायला मिळतंय. आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस. कालच्या दिवसात ब्लॅक टायगर तुएम संघ फुल फेरीत प्रवेश करतो आणि बहुधा आजच्या दिवसात साईशा 11 पारसेम हा संघ पुढील फेरीत प्रवेश करतोय. हा सामना या दिवसाची मात्र एक औपचारिकता पूर्ण करणारा सामना. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख फटका, नो मॅच लाईन मध्ये चेंडू विसावतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे मात्र चेंडू सीमारेषेवर ट्रॅव्हल करतोय. 2 धावा पूर्ण सहज होत्या. 2 धावांनी सांघिक धावफलक वाढतोय. धावफलक तब्बल पोहोचतोय 20 धावांवरती. 55 धावा. या 55 धावांच्या आवाराचा पाठलाग करताना केवळ 20 धावा एक महागडं षटक पाहायला मिळतंय आणि आता मात्र 35 धावांची केवळ आवश्यकता उर्वरित 42 चेंडूंच्या खेळात. यावेळेस मात्र मोठा फटका, बिग हिट पाहायला मिळतोय. नो मॅच लाईन मध्ये चेंडू जातोय. चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करतोय. षटकार आणि ज्या प्रकारची खेळ मनोज नार्वेकर साध्य करतोय त्याच प्रकारची फटकेबाजी साथीचा फलंदाज करतोय. खरबुजे को देखकर टरबूजा रंग बदलता व असंही संबोधलं जातं, म्हटलं जातं आणि यावेळेसही मात्र निश्चितच त्याच प्रकारचं पाहायला मिळतोय. डाव्या हाताचा फलंदाज मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फलंदाज अनुष याकडून एक षटकार, त्यानंतर निर्धाव चेंडू, सांघिक धावफलक तब्बल 26 धावांवरती. 55 धावांच्या आवाराचा पाठलाग करताना यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळेस मात्र कवचच्या डोक्यावर उडवलेला फटका. 1 बाउन्स चेंडू सीमारेषेचं उल्लंघन. सुरेख फटकेबाजी आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. धावफलक तब्बल पोहोचतोय 30 धावांवरती. विजयाचं समीकरण आता मात्र केवळ 25 धावांची आवश्यकता म्हणजेच निम्म्यापेक्षा जास्त धावा या पहिल्या 2 षटकात बनतायत. ह्यावेळेस सुरेख चेंडू असेल, पुढे सरसावर फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र पंचांकर्वी चेंडू स्वर असल्याची इशारा येतोय म्हणजेच अवांतरच्या रूपात 1 धाव आणि या धावसंख्येने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक तब्बल पोहोचतोय तो 31 धावांवरती. काहीसा संघर्ष मात्र करावा लागतोय गोलंदाजाला. सलग दुसरा चेंडू हा स्वर फेकतोय. एकतर धावा कमी आहेत आणि त्यातच मात्र गोलंदाजाकडून वारंवार अतिरिक्त धावा बहाल करतोय गोलंदाज. यावेळेस मोठा फटका, चेंडू बराच वेळ हवेत, चेंडू सीमारेषे लगत, चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करतोय. संघर्ष मात्र मैदानावरती करावा लागतो तो गोलंदाजाला, कारण फलंदाज सहजरित्या धावा बनवतायत. फलंदाजांच्या बॅटमधून आगीचा ओघ बाहेर पडताना पाहायला मिळतोय.
गोलंदाज वारंवार संघर्ष करतोय चेंडू फेकण्यादरम्यान. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बिग हिट, पॉवर प्लेचा षटक आणि त्याचा पुरेपूर फायदा. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेचं उल्लंघन करतोय, काहीसा हलक्या घेतो आणि त्याचा मात्र पुरेपूर फायदा फलंदाज उठवताना पाहायला मिळत आहेत. संघर्ष हा मात्र निश्चितच करावा लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला, परंतु संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो. मात्र पूर्णपणे वरचढ ठरतोय तो फलंदाजी करणारा संघ. मनोज नार्वेकर आणि त्याचा साथीचा फलंदाज अनुष हे दोनही फलंदाज पूर्णपणे हवे ठरतात या दोनही गोलंदाजांवरती. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, पीसीआर सर्कलच्या डोक्यावरून खेळलेला फटका. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स चेंडू होतोय सीमारेषा पार. एक चौकार प्राप्त होतो आणि बहुधा मला वाटतंय की याच षटकात पूर्णपणे सामना संपवण्याच्या हेतून हे दोनही फलंदाज फलंदाजी करतायत. दरम्यान 2 षटकांचा खेळ समाप्त होतो. 12 चेंडूंचा खेळ समाप्त आणि सांघिक धावफलक 46 धावांवरती. म्हणजे विजयाचं समीकरण आता मात्र केवळ नऊ धावांचे नाही पाहिजे ना, केवळ 10 धावांची आवश्यकता निश्चितच होती. पहिल्या हाताने मात्र सन्मानपूर्वक फटका फलंदाज खेळतो. 1 धावी सहज असल्याची पूर्ण पाहायला मिळते. नवीन गोलंदाज गोलंदाज मार्गावरती सज्ज. एक औपचारिकता, केवळ सामना पूर्ण करावा या हेतून खेळण्याचा प्रयत्न हा गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीनं. प्रतिस्पर्धी संघ पूर्णपणे वरचढ ठेवतोय. निश्चितच सुरेख फटकेबाजी बहुधा करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्गावरती. सुरेख गोलंदाजी यावेळेस मात्र पाहायला मिळते. फलंदाजाला जकडून ठेवतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाज अनुष याचा, परंतु चेंडू पैचा संपर्क चुकतोय. एका बाजूनं मनोज, दुसऱ्या बाजूनं अनुष ही जोडी मैदानात एक अविश्वसनीय कामगिरी करते. यावेळेस मात्र मोठा फटका बिग हिट पाहायला मिळतोय. जवळपास चेंडू ट्रॅव्हल करतोय कौकोना क्षेत्रात, निश्चितच सीमा रेखा बाहेर. पंचांचा इशारा चेंडू 6 धावांचा असल्याचा. दोन्ही पंचांना वारंवार व्यस्त ठेवण्याचं काम मात्र हे दोन्ही फलंदाज लढाया करतायत. चौकार, षटकार, अंक इशारे दाखवून निश्चितच एक सुंदर कसरत मात्र आजच्या दिवसात पाहायला मिळते. दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. सामना करेल अनुष. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. फटका फसतोय, परंतु निर्धावी चेंडूची गणना ही पाहायला मिळते. धावफलक स्थिरावला जातो. धावफलक बहुधा पाहायला मिळतो. केवळ अजूनही 2 धावांची आवश्यकता असं समीकरण. यावेळेस पुन्हा एकदा सुंदर चेंडू. गती परिवर्तन पाहायला मिळते. चेंज ऑफ द स्पेस पाहायला मिळते. स्पीड मध्ये चेंज करतो. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला चकवा निर्माण करतो हा गोलंदाज. अचूक टप्प्यात